असलेल्या मोठ्या प्रेमामध्ये पाठवून दिलेले ब्रदर लिनस डिकोस्टा आहे. हालेलुया. ब्रदरांना तुमच्यामध्ये किती लोक पाहिलेलं आहे मला माहिती नाही. हालेलुया. ब्रदर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये परमेश्वराच्या कार्यामध्ये गुंतलेले महान व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराच्या दयेने वसई धर्म प्रांतामध्ये असलेली जी करिस्माटिक कार्य आहे, प्रेज द लॉर्ड, त्यामध्ये एक मोठा पुढारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या जे करिस्माटिक मूवमेंट आहे, नवीनीकरणाचं कार्य आहे, त्यामध्ये देवाने मोठ्या प्रमाणात त्यांना वापरलेलं आहे. आणि पूर्ण भारत देशाचा जबाबदारी पण त्यांच्या हातामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या कार्यामध्ये गुंतणाऱ्या लोक, हालेलुया, संत पौलाप्रमाणे आहे. हालेलुया. संत पौल करिंदीरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये स्वतःच्या जीवनाबद्दल एक वाक्य बोललेलं आहे. हालेलुया. ते वाक्य ज्यांच्याकडे बायबल आहे कोणतरी वाचू शकताय. 15वा अध्याय 31वा वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणतरी वाचा. ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यासाठी मला तुम्हाविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की मी रोज म्हणतो, मी रोज मारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाऊल जगत होते तरी ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताठाई जीवन जगणारे जे लोक आहेत ते जगण्यापेक्षा मरणारे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये जेवढे लोक 25 वर्ष लग्नाचा पूर्ण गेलेला आहे, हालेलुया, स्वर्गामध्ये पवित्र आत्मा बघणारी गोष्ट असे आहे. तुमच्यामध्ये 25 वर्ष मेलेले किती लोक आहेत? हालेलुया. हालेलुया. मरण म्हणजे काही आहे? माझी इच्छा बाजूला करणे, माझ्या इच्छेच्या विरुद्ध असलेली अनेक गोष्ट आहे. हालेलुया. त्यासाठी होकार देणे. काही ठिकाणी मला बोलायला वाटणार. हालेलुया. काही ठिकाणी माझ्या मनामध्ये काही विचार येणार. हालेलुया. नाही, मी मरतो. हालेलुया. ते जगू दे. हालेलुया. संत योसेफने काय केलं? हालेलुया. संत योसेफने आबापित्याला सांगितले, मी हळूच जागा सोडून जातो, कारण मी इथे जगलं तर लोक मरियेला दगड मारणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी जागा सोडून जाणे. संत योसेफने काय चूक केली? काहीतरी चूक केली होती का? हालेलुया. जागा सोडून जाणे ते मरण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त मरण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मरणाद्वारे आपले जीवन पूर्ण होत आहे. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्यात बोललं तर येशूसाठी जगणारे अनेक लोक आहेत. येशूसाठी जगणारे लोक रात्रंदिवस देवाच्या राज्यासाठी मरणारे लोक आहेत. हालेलुया. असं भरपूर लोक प्रभूसाठी आपल्या भारत देशामध्ये कार्य करत आहेत. त्या सगळ्यांना प्रभूच्या हाती देत आपण एक नमो कृपा बोलून आता बोलूया.
नमो यहोवा पूर्णमये प्रभु तुझ्या ठाई नन्हे दुसरे आमचे अनन्य तुझ्या वराचे परमेश्वर हे पवित्रमये प्रभुचे माते आम्हासाठी आकाशाच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपल्या ब्रदर लिनस डिकोस्टा यांचा स्वागत आपण करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा सगळ्यांच्या वतीने मी ब्रदरांचे आणि कुटुंबाचे स्वागत करतो. वेलकम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. इथे या रिट्रीटसाठी किती नवरा बायको आलेले आहेत? नक्की तुमच्या बाजूला बघा, तुमचीच बायको आहे का? नंतर गोंधळ व्हायला नको. हालेलुया. पहिलं आजूबाजूला माझ्याकडे बघू नका, तुमच्या डावीकडे कोण आहे, उजवीकडे कोण आहे पहा. तर नक्की तुमचीच बायको आहे का, तुमचाच नवरा आहे का, जरा बघा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा आपण फादर इथे आता हात वर करून आपण परमेश्वराची स्तुती करत होतो हालेलुया आणि अन्य भाषेमध्ये, तेव्हा एक हिलिंगचा संदेश या मंडळीसाठी आलेला आहे. कोणाचे तरी सकाळपासून छातीत दुखत होतं, विशेष करून डाव्या बाजूला, आणि त्या व्यक्तीला प्रभूने या हिलिंगच्या वेळेला बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर मला प्रथम तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे. माझ्या सुद्धा लग्नाला 28 वर्ष झालेली आहेत. 1996 साली आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यापासून जे जीवन बदलून गेलेलं आहे त्याचा एक सुंदर असा नमुना किंवा सुंदर असं साक्ष मी आणि माझी पत्नी मोनिका आमच्या दोघांमध्ये आहे. तर प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, माझी ओळख देतो की फादरने सांगितलं माझं नाव लिनस डिकोस्टा, वसईतल्या आवर लेडी ऑफ फातिमा चुळणा पॅरिश आहे, त्या पॅरिश मधला आम्ही रहिवासी आहोत. माझी एक बायको आहे आणि 2 मुलं आहेत. प्रेज द लॉर्ड. हसायला काय झालं? तुमचं उलट तर नाही ना? तर माझी बायको पूर्ण वेळ घर सांभाळते, मुलांना तिने सांभाळलं, उच्च शिक्षित आहे. परंतु जेव्हा आमच्या कुटुंबाला गरज होती, विशेष करून आम्ही जेव्हा परप्रांतामध्ये राहत होतो, वसई सोडून आम्ही बाहेर गेलो होतो राहायला काही वर्षांसाठी, त्यावेळेला मुलांना सांभाळण्यासाठी तिने स्वतःची नोकरी सोडली आणि तेव्हापासून तिने मुलांना इतकं प्रेम दिलेलं आहे की मुलं तिचे मित्र आहेत आणि मैत्रीण आहे. माझी मोठी मुलगी आहे, ती मेडिकल डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर आहे आणि आता पुढचं शिक्षण ती घेत आहे. आणि मुलगा ग्रॅज्युएट होऊन त्याने आता पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि फायनान्स या विषयामध्ये, अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पुढची डिग्री त्यांनी आता घेतलेली आहे. तर असा आमचा छोटासा परिवार आहे. आणि पुढच्या वर्षी म्हणजे आता 2025 साली माझा आणि माझ्या कुटुंबाचा, विशेष करून माझा आणि माझ्या पत्नीचा जो नवीन जन्म झाला, परमेश्वरामध्ये नवीन जन्म, योहानाचं शुभवर्तमान अध्याय 3 आणि वचन 3 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं निकोदेमसला सांगितलं की नव्यानं जन्म घेतल्याशिवाय कोणालाही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. तर नव्यानं जन्म म्हणजे वयाच्या 30व्या वर्षापर्यंत मी ख्रिस्ती होतो, तोपर्यंत माझं लग्न सुद्धा झालं होतं, परंतु नावापुरता ख्रिस्ती. माझं नाव केवळ ख्रिस्ती. संडेला मिसाला जायचो आणि इतर वेळ पैसे कमावण्यासाठी मी झटत होतो.
माझं शिक्षण तसं थोडंसं आहे. मी केमिकल इंजिनियर आहे आणि अमेरिकन कंपनीमध्ये मी काम करत होतो त्यावेळेला. आणि किती पैसे कमावायचे, मोठे पैसे कमावायचे आणि आपल्या कुटुंबाला ऐश आरामामध्ये जणू काही पैशांच्या गादीवर त्यांना झोपवायचं असं एक स्वप्न त्यावेळेला मनामध्ये होतं आणि त्याच्या मागे मी धावत होतो. पण परमेश्वरानं स्पर्श केला आणि माझं जीवन बदलून टाकलं. मी एक रिट्रीट केली आणि त्या रिट्रीटमध्ये माझं परिवर्तन झालं आणि परमेश्वराबरोबर, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एक अनुभव, एक वैयक्तिक पर्सनल एन्काउंटर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की एक वैयक्तिक परमेश्वराबरोबर माझी भेट झाली, वैयक्तिक. आणि तेव्हापासून परिवर्तन झालं आणि मग निर्णय घेतला की आपलं आयुष्य जे आहे देवासाठी व्हायचं, देवाचं कार्य करायचं. आणि मग ती उच्च पगाराची, मोठ्या जाड्या अशा पगाराची नोकरी सोडली मी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. की स्वतःचा व्यवसाय असला म्हणजे काय की देवासाठी वेळ देता येईल. आणि गेले 24 वर्ष मी व्यवसाय करत आहे. तर व्यवसाय सांभाळत आहे आणि व्यवसायामध्ये माझे धाकटे बंधू सुद्धा मला मदत करत आहेत, माझी पत्नी मदत करत आहे आणि मग परमेश्वरासाठी मी वेळ देत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला खूप आनंद आहे की माझ्या लग्नाला जरी 28 वर्ष झाली तरी माझ्या नवीन जीवनाची, पुनरुत्थित जीवनाची 25 वर्ष मी पुढच्या वर्षी साजरा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पुढच्या वर्षी 2025 साली मला जो परमेश्वराबरोबर एक नवीन जन्म मिळाला त्याची रौप्य महोत्सव किंवा त्याची सिल्वर जुबली आम्ही साजरी करणार आहोत. हालेलुया. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मला खूप अभिनंदन करायचं आहे की तुम्ही लग्नाचे 25 वर्ष पूर्ण केलेले आहेत. काहींनी 25 वर्षापेक्षा अधिक वर्ष पूर्ण केलेले आहेत. आणि देवाचा गौरव करण्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात. आणि ही जागा काही जवळ नाही. आता मी सुद्धा वसईवरनं प्रवास केला इथे. खूप दूर 350 किलोमीटरचा प्रवास करून आपण इथे येतो. इथं येणं कठीण आहे, सोपं नाही. पण तो कठीण खडतर प्रवास करत आपल्या अंगाला, आपल्या शरीराला त्रास देत आणि घरची जी काही जबाबदारी आहे ती सगळी जबाबदारी घरापर्यंत सोडून, देवावर सोडून तुम्ही विश्वासाने इथे आला आणि त्याचा प्रचंड आशीर्वाद इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक दाम्पत्याला, प्रत्येक पती पत्नीला मिळणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. 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 कारण परमेश्वराचं सामर्थ्य जे त्याने प्रकट केलेलं आहे की इथे या 3 दिवसांमध्ये प्रचंड चमत्कार घडणार आहे. आमेन. आमेन. आणि विशेष करून ज्यांच्या जीवनामध्ये दुष्ट शक्तींचा प्रभाव आहे, दुष्ट शक्ती, सैतानिक शक्ती, अंधाराच्या शक्तींचा ज्यांच्या कुटुंबामध्ये प्रभाव आहे, त्या प्रभावामधून बरेच जण ह्या रिट्रीटमुळे पूर्णपणे मोकळे होणार आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि हे मी स्वतःच सांगत नाही, कारण हे देवानं पवित्र आत्म्यानं दिलेलं ह्या रिट्रीटसाठी प्रकटीकरण आहे. आणि म्हणून योहान 15:16 मध्ये परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मला निवडलं नाही, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला अनेक जणांना वाटत असेल आम्ही मेहनत करून इथे आलो आहोत, आम्ही वेळ काढून इथे आलो आहोत, आम्ही पैसे भरून इथे आलो आहोत, आम्ही बस करून इथे आलो आहोत. नाही माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, इथे मी सुद्धा, मी आणि माझी पत्नी आपण नाही आलो इथे, तर इथे आपल्याला परमेश्वरानं निवडून आणलेलं आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठी भाषिक आहेत अनेकांची इच्छा होती की त्यांनी ही रिट्रीट, या रिट्रीटला ते हजर राहावेत आणि या रिट्रीटमध्ये त्यांनी भाग घ्यावा. कारण देवाचा आशीर्वाद कोणाला नको.
आणि इथे विशेष करून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. ही जागा पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं भरलेली आहे आणि त्याचा अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मिळतो आणि लोक जाऊन त्याची साक्ष सांगतात. आणि मला सुद्धा भेटलेली अनेक लोक सांगतात की आमची खूप इच्छा आहे की कोल्हापुरामध्ये आम्हाला आश्रममध्ये जाऊन आम्ही एखादी रिट्रीट अटेंड करावी किंवा रिट्रीटमध्ये आम्ही भाग घ्यावा, परंतु आमचा मार्ग मोकळा होत नाही. आम्ही ठरवतो परंतु शेवटच्या वेळेला काहीतरी अडथळे येतात, अडचणी येतात आणि आम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू-भगिनी, प्रथम आपण एकमेकांचं अभिनंदन केलं पाहिजे की देवानं तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुम्ही देवाचे निवडलेले आहात. आणि ज्यांना परमेश्वर निवडतो त्यांना परमेश्वर जबाबदारी देतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण देवानं तिथे काय सांगितलेलं आहे योहान 15:16 आणि 17 मध्ये की मी तुम्हाला निवडलेलं आहे. कशासाठी? खाण्यापिण्यासाठी नाही, नाच गाणं करण्यासाठी नाही, जीवनामध्ये आनंद केला पाहिजे, परंतु स्वैराचारासाठी नाही, वाईट जीवनासाठी नाही, वासनांसाठी नाही, जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालण्यासाठी नाही, तर मी तुम्हाला निवडलेला आहे फळ देण्यासाठी. मी तुम्हाला निवडलेला आहे माझ्या ज्या योजना आहेत, माझे जे संकल्प आहेत ते तुमच्यामध्ये पूर्ण करण्यासाठी. आणि त्यासाठी आपण यिर्मयाचा ग्रंथ अध्याय 29 वचन 11 मध्ये परमेश्वर आपल्याला म्हणतो आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणतो. आणि युट्यूब द्वारे जे दाम्पत्य ही रिट्रीट, या रिट्रीट मध्ये ते भाग घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वर आज सांगत आहे की मी तुम्हाला निवडलेला आहे फळ देण्यासाठी. तुमच्यासाठी माझे संकल्प आहेत आणि ते संकल्प तुमच्या हिताचे आहेत, तुमच्या हिताचे आहे. हित म्हणजे काय? हित म्हणजे काय? तुमच्या बरेपणासाठी आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की तुमच्या सगळ्यांचं बरं व्हावं? किती जणांना वाटतं बरं व्हावं, चांगलं व्हावं? सगळ्यांना कुठले बघा, सगळ्यांच्या हात खाली. काही जण विचार करत आहे, ब्रदर आम्हाला एक दिवस आम्ही विचार करतो. किती जणांना वाटतं की तुमचं बरं झालं पाहिजे? किती जणांना वाटतं तुमच्यापैकी? किती जणांना वाटतं की तुमचं हित झालं पाहिजे, तुमच्या कुटुंबाचं हित झालं पाहिजे, तुमच्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे? तुम्ही जो मत्स्य व्यवसाय करता किंवा इतर जो व्यवसाय करता त्यामध्ये तुमची भरभराट झाली पाहिजे, सगळ्यांना वाटतं. आणि तेच परमेश्वर इथे आपल्याला सांगत आहे. परमेश्वर म्हणतोय की मी तुम्हाला इथे अशासाठी बोलावलेलं आहे, मी तुम्हाला इथे अशासाठी पाचारण केलेलं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन परमेश्वर सांगतो की मी तुम्हाला विवाह संस्कारासाठी पाचारण केलेलं आहे. मॅरेज प्रिपरेशन कोर्स आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये आणि सगळीकडे, मुंबई धर्म प्रांत, सर धर्म प्रांतामध्ये, वसई धर्म प्रांतामध्ये आणि सगळ्या ठिकाणी जगभर प्रत्येक धर्म प्रांतामध्ये जे नवीन लग्न करू इच्छितात, जे लग्न करू इच्छितात त्यांच्यासाठी विवाहपूर्व शिबिर घेतलं जातं. आणि त्या विवाहपूर्व शिबिरामध्ये देवाच्या कृपेनं आमच्या वसई धर्म प्रांतामध्ये विवाहपूर्व शिबिरामध्ये नवीन जी जोडपी असतात, ज्यांना आता लग्न करायचं आहे, त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला अनेक वेळा लाभलेली आहे. आणि त्या संधीमध्ये मी त्यांना हेच सांगतो की लग्न हे एक पाचारण आहे. लग्न पाचारण आहे. अनेक वेळा आपल्या मनामध्ये आपल्याला असं वाटत असतं की पाचारण हे फक्त व्रतस्थांसाठी आहे, पाचारण हे केवळ धर्मगुरूंसाठी आहे, पाचारण हे केवळ सिस्टरांसाठी आहे. नाही माझ्या प्रिय बंधू-भगिनी, पाचारण, सगळ्यात पहिलं पाचारण जे देवानं केलं ते विवाह संस्कारासाठी पाचारण आहे. आणि ते आपण
उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये अध्याय 2 आणि वचन 18 मध्ये वाचतो. अगदी सुरुवातीला एदेन बागेमध्ये म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला सगळ्यात पहिलं पाचारण जे या निर्मितीला मिळालं आणि विशेष करून मानव जातीला मिळालं ते पाचारण आहे विवाह संस्काराचं पाचारण. आणि म्हणून परमेश्वर बोलला आणि हे देवाच्या मुखांतून, देव पित्याच्या मुखांतून, पवित्र त्रैक्याच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. कारण निर्मिती ही पवित्र त्रैक्याने केलेली आहे. देव पिता, प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा. पवित्र त्रैक्य जो आपला एक देव आहे आणि ज्या एका देवामध्ये 3 व्यक्ती आहेत, त्या परमेश्वरानं निर्मिती केली आणि मानवाला स्वतःच्या प्रतिरूपाचा आणि सदृश्य असं बनवलं. तो परमेश्वर उत्पत्ती अध्याय 2 वचन 18 मध्ये म्हणतो की मनुष्य एकटा असणं योग्य नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या अगोदर तुम्ही एक समजलं पाहिजे, त्याच्या अगोदर दुसरं काहीतरी घडलं होतं. काय घडलं होतं की परमेश्वरानं एदेन बागेमध्ये जी सगळी जनावरं होती, सगळी जनावरं, त्या सगळ्या जनावरांना आदामाच्या पुढे आणलं एकेका. मग देवानं तिथे सिंहाला आणलं, देवानं तिथे वाघाला आणलं, देवानं तिथे हरिण आणली, उंट आणले, सगळ्या प्रकारची जनावरं एक एक करत देवानं आदामासमोर आणली आणि आदामाला सांगितलं निवड तुझा जोडीदार, तुझ्या जोडीदाराची निवड कर. आदामानं त्या सगळ्यांना नावं दिली, परंतु आदामानं सांगितलं की हे माझे जोडीदार होऊ शकत नाही, हे माझे सहकार्य होऊ शकत नाही, कारण ते वेगळे आहे, मी वेगळा आहे. आणि आदाम एकटा होता. आदामाला देवानं सगळं काही दिलं होतं. त्या एदेन बागेमध्ये सगळं काही होतं, तरी सुद्धा आदाम एकटा होता. आणि तेव्हा देवानं आदामासाठी पाचारणाची हाक मारली. हे पहिलं पाचारण आहे. आणि हे कसलं पाचारण आहे? धर्मगुरू होण्यासाठी नाही, धर्मभगिनी होण्यासाठी नाही, तर हे सगळ्यात पहिलं पाचारण आहे विवाह संस्कारासाठी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सॅक्रेमेंट ऑफ मॅट्रिमनी असं म्हणतो. विवाह संस्कारासाठी सगळं पहिलं पाचारण की मनुष्य, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तो एकटा असणं योग्य नाही. मी त्याच्यासाठी अनुरूप, परमेश्वर म्हणतो मी आदामासाठी, पुरुषासाठी एक अनुरूप अशी सहाय्यक बनवीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तोबीतच्या ग्रंथामध्ये अध्याय 8 आणि वचन 9 मध्ये तोबीतचा पुत्र तोबियस म्हणतो की परमेश्वरा, तू जी आदामासाठी स्त्री बनवलीस, हव्वा बनवलीस, ती कशासाठी बनवलीस? तर त्याची जोडीदारीण आणि त्याचा आधार होण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर माझ्या सगळ्या भावांना मी सांगतो, परमेश्वरानं हव्वा आदामाची बायको कशासाठी बनवली? कशासाठी बनवली? कोण होण्यासाठी? त्याची जोडीदारीण. म्हणा माझ्या मागे, पुरुष माझे भाऊ तुम्ही म्हणा, कशासाठी बनवलं? जोडीदारीण होण्यासाठी आणि आधार होण्यासाठी. आधार, सहारा होण्यासाठी, आधार. प्रेज द लॉर्ड. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ह्यामधून आपली जी स्त्री आहे, आपली जी पत्नी आहे, आपली जी बायको आहे, तिचं आपल्या जीवनामध्ये काय स्थान आहे हे बायबल मधील ह्या वचनाद्वारे ठळकपणे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अगदी ठळकपणे, स्पष्टपणे की आपली बायको आपली जोडीदारीण आहे आणि आपली बायको आपलं आधार आहे, आपला आधार आहे. यासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्रात्म्या परमेश्वर आम्हावरती
पवित्रात्म्या परमेश्वर आम्हावरती स्वर्गीय सामर्थ्य आम्हाला तू दे. परत म्हणूया पवित्रात्म्या परमेश्वर आम्हावरती स्वर्गीय सामर्थ्य आम्हाला तू दे. विश्वासाच्या आज्ञातून आम्हावरती सामर्थ्याच्या आज्ञातून आम्हावरती विश्वासाच्या आज्ञातून आम्हावरती सामर्थ्याच्या आज्ञातून आम्हावरती विश्वासाच्या आज्ञातून आम्हावरती सामर्थ्याच्या आज्ञातून आम्हावरती विश्वासाच्या आज्ञातून आम्हावरती विश्वासाच्या आज्ञातून आम्हावरती सामर्थ्याच्या आम्हावरती विश्वासाच्या आज्ञातून आम्हावरती सामर्थ्याच्या आज्ञातून आम्हावरती हालेलुया म्हणूया हालेलुया हालेलुया हाले हालेलुया 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 हाले हालेलुया परत म्हणूया हालेलुया हालेलुया हाले हालेलुया 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 हाले हालेलुया 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 हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया ओ भावनात्म्या ओ पवित्र आत्म्या आपण हे लग्नाचा जुबिली साजरा करताना ओ आत्म्या आम्हाला तो स्पर्श आपल्या प्रेमाची ओ एकनिष्ठेची कोम म्हणून दिलेली सकल अंगठी असू दे सकल देवा तू आशीर्वाद कर या क्षणामध्ये तुझा स्पर्श माझ्या हृदय तू सापडणे कर
आता पतीनं मी तुमच्या बरोबर बोलेन, तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे. तुमच्या पत्नीचं नाव घ्या. तुम्ही तुमच्या पत्नीचं नाव घ्या. सांगा, मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. सुखदुःखात, आजारात व आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागविण्याचे मी वचन देतो. आता आपल्या पत्नीनं आपल्या पतीला सांगायचं आहे. तुमच्या पतीचं तुम्ही आता नाव घ्या जोरात. मी तुला माझा पती म्हणून स्वीकारते. सुखदुःखात, आजारात व आरोग्यात तुमच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला आदर दाखविण्याचे मी वचन देतो. ख्रिस्त सभेसमोर आपण जी संमती दर्शवली आहे ती परमेश्वर आपल्या दयेने दृढ करो आणि त्याचा आशीर्वाद आपणावर येवो. जे परमेश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये. आमेन. आपल्या प्रेमाची व एकनिष्ठेची तुम्ही एक
पत्नी म्हणून या वधूवरावर परमेश्वराने आपला सदैव कृपावर्षाव करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे पवित्र पित्या, तू विश्व निर्माण केलेस, स्त्री पुरुषाला तू आपल्या प्रतिमेप्रमाणे घडवलेस, वैवाहिक जीवनाला तू पवित्र बनवलेस. आज लग्न साक्रामेंटाने एकत्र आलेल्या या तुझ्या सेवकांना तू आशीर्वाद द्यावास अशी आम्ही तुझ्याकडे नम्रतेने प्रार्थना करतो. या स्त्रीला आणि या सर्व स्त्रियांना आणि त्यांच्या पतींना विपुल आशीर्वाद दे. त्यांच्या हृदयात पवित्र आत्म्याच्या प्रेमाचा अग्नी प्रज्वलित कर. त्याद्वारे तू त्यांना दिलेल्या वैवाहिक प्रेमाच्या देणगीचा उभयतांना एकत्र आस्वाद घेऊ दे आणि मुलाबाळांना जन्म देऊन तुझ्या ख्रिस्त सभेला समृद्ध करू दे. हे प्रभू, सुखद प्रसंगात दोघेही तुझा गुणगौरव करोत. अडीअडचणीत ते केवळ तुझाच धावा करोत. त्यांच्या गरजांमध्ये तू त्यांच्या पाठीशी असतोस यांची त्यांना जाणीव हो. त्यांच्या कार्यात तू त्यांना देत असलेल्या साह्यामुळे ते संतुष्ट होत. ख्रिस्त सभेबरोबर प्रार्थना करून ते या जगातील तुझे साक्षीदार बनवत. मैत्रीपूर्ण सहवासामध्ये त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि शेवटी स्वर्गराज्यात त्यांना प्रवेश मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. भक्तिभावाने खाली वाकवा. देवाच्या आशीर्वादासाठी प्रत्येक प्रार्थनेनंतर उत्तर असेल. आमेन. हे प्रभू येशू ख्रिस्ता, काना येथील लग्न समयी आमंत्रित पाहुणा म्हणून उपस्थित होता. तोच प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देवो. आमेन. आपल्या ख्रिस्त सभेबरोबर शेवटपर्यंत प्रेम करणारा येशू तुमची अंतःकरणे त्यांच्या प्रेमाने सदैव आनंदित करो. आमेन. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर तुमचा विश्वास आहे. त्याच्या पुनरागमनाची तुम्ही आनंदाने आणि आशेने प्रतीक्षा करावी म्हणून प्रभू तुम्हाला कृपा देवो. आमेन. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.